नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर खरीप हंगाम 2024चा जो पीक विमा आहे किंवा वैयक्तिक क्लेमचा जो पीक विमा आहे तर तो शेतकरी बांधवांना मंजूर झालेला आहे। तर मग तो कोणकोणत्या शेतकरी बांधव कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ हे 25% खरीप हंगाम 2024 साठी पात्र ठरलेले आहेत, याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर। शेतकरी मित्रांनो, आता जुलै ऑगस्ट मध्ये जे काही शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान होत असतं किंवा नुकसान झालेलं आहे 2024 मध्ये, तर ते नुकसान भरून काढण्यासाठी आणि शेतकरी बांधवांना आता पुन्हा नव्याने पीक उभारणीसाठी किंवा शेती खर्चासाठी आपल्याला जो काही नुकसान भरपाई किंवा पीक विमा भेटत असतो तर तो पीक विमा हा मंजूर होत असतो। आणि त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी ज्यावेळेस त्या जिल्ह्याची आणेवारी काढली जाते त्या आणेवारीनुसार त्या जिल्ह्याला पीक विमा मिळणार किंवा नुकसान भरपाई मिळणार किंवा त्या जिल्ह्याला दुष्काळी जिल्हा म्हणून ज्यावेळेस स्पष्ट केलं जातं किंवा घोषित केलं जातं, तर हे सर्व काही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत असतं किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयानंतरच होत असतं। तर शेतकरी मित्रांनो, आता 2024 मध्ये जे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे, आपल्या बळीराजाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे, तर ते नुकसान भरून काढण्यासाठी खरीप पीक विमा 2024चा मंजूर झालेला आहे। तर मग तो कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी झालेला आहे, तर यामध्ये आहे अकोला, अमरावती, अहमदनगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, नंदुरबार, नांदेड, परभणी, पुणे, बीड, सोलापूर, यवतमाळ, नागपूर, वर्धा, बुलढाणा, वाशिम, सातारा, सांगली, सोलापूर आणि हिंगोली ही जी काही 32 जिल्हे आहेत, तर या सर्व जिल्ह्यांमध्ये हा खरीप पीक विमा 2024चा मंजूर झालेला आहे। आणि यामध्ये किती महसूल मंडळ पात्र आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। आणि या जिल्ह्यांमध्ये म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये खरीप पीक विमा 2024चा मंजूर झालेला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे। तर हे दोन्ही पीक विमे जे मंजूर झालेले आहे तर त्याचं वाटप देखील लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 30 महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2024 साठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत किंवा मंजूर करण्यात आलेले आहेत। त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 46 महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2024 साठी मंजूर झालेले आहे आणि लवकरात लवकर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा याचं वाटप होणार आहे। त्यानंतर सातारा जिल्ह्याचा विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 65 महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2024 साठी मंजूर झालेले आहेत आणि त्याचं वाटपही लवकरात लवकर केलं जाईल। सांगली जिल्ह्याचा विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 36 महसूल मंडळे पात्र आहेत, तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 44 महसूल मंडळ हे खरीप पीक विमा 2024 साठी पात्र असून वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण 12 महसूल मंडळे पात्र आहेत, तर नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 60 महसूल मंडळ हे पात्र आहेत। त्यानंतर मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 110 महसूल मंडळे ही पात्र आहेत, तर वर्धा जिल्ह्यामध्ये 12 महसूल मंडळे पात्र आहेत। बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 81 महसूल मंडळे पात्र असून बीडमध्ये 87 महसूल मंडळे पात्र आहेत, तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 40 महसूल मंडळ हे खरीप पीक विम्यासाठी पात्र आहेत। त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 52 महसूल मंडळे पात्र असून नांदेड जिल्ह्यामध्ये 93 महसूल मंडळे पात्र आहेत, तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 13 महसूल मंडळे, तर धुळे जिल्ह्यामध्ये एकूण 28 महसूल मंडळ हे खरीप पीक विम्यासाठी पात्र आहेत, तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण 42, तर चंद्रपूरमध्ये 3, त्यानंतर कोल्हापूरमध्ये 12, जळगावमध्ये 68 महसूल मंडळे, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण 78 महसूल मंडळे पात्र आहेत, तर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण 15 ते 16 महसूल मंडळे पात्र असून अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण 90 महसूल मंडळ हे पात्र आहेत, तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा बरीच महसूल मंडळ हे खरीप पीक विम्यासाठी पात्र आहेत। तर अकोला जिल्ह्याचा विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 48 महसूल मंडळ हे खरीप पीक विमा 2024 साठी पात्र ठरवण्यात आलेले आहे। तर या काही जिल्ह्यांमध्ये खरीप पीक विमा हा मिळणार आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा सुद्धा मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती खरीप पीक विमा 2024 बद्दलची महत्त्वपूर्ण अशी अपडेट। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।